हॅलो फ्रेंड्स, स्टिच विथ अर्चनामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर मी काल एक ब्लाऊज शिवलेला होता. ब्लाऊज शिवून पाठीमागच्या पाठीला आपण जे काठ वापरतो ते मग वापरले नव्हते ब्लाऊजला, तर तेच काठ आपण फेकून देण्याच्या अगोदर त्याचाच एक छान अशी सुंदरशी पर्स बनवूयात. तर 2 काठला मधातून आपण शिवून घेऊयात. दोनचे सिलाई करून ह्याचं मेजरमेंट जितकं राहिले तितकं आपल्याला घ्यायचं. ह्याला अलग कुठून कट करायची गरज नाही. जसा शेप आहे तसाच आपण वापर करूयात. तर बघा, ह्याची लांबी घेतली मी 11 इंच आणि रुंदी आहे 6 इंच. 11 बाय 6 इंचाचा एक लायनिंगचा बी कपडा घ्यायचा आहे. त्याच्यावरती बघा उलटं ठेवून द्यायचं आपल्याला कापड, जे आपलं काठ आहेत साडीचे ते, आणि ह्याच्या चारी बाजूला सिलाई करून द्यायच्या होतं. वरून आपल्याला शेप द्यायची गरज नाही. जसं कटिंगमध्ये आलेलं होतं तसाच शेप ह्याचा परफेक्ट आलेला आहे. तुम्हाला राऊंड शेप करायचा असता तर तुम्ही गोल इथं बी शेप देऊ शकता. चारी बाजूने सिलाई करून घेऊयात. थोडासा कपडा आपण सोडून देऊत मध्ये पलटून त्याला सरळ करण्यासाठी. ह्याच्यातनं मी फॉर्म शीट घेतलं आहे ना, राईस बॅग लावल्या, काहीच लावलेलं नाही. साधा सिंपल साडीचे जे काठ आहेत ते घेतलेत आणि लायनिंगचा कपडा. बस या दोन्हीच कापडापासून आपण सुंदर अशी पर्स बनवूयात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. आता शिलाई करून घेतल्याच्या नंतर बघा, साईडचा जितका बी कापड आहे ते कटिंग करूयात. ह्याच्या कॉर्नरला हलकेसे आपल्याला कट मारायचे, ताकी ह्याला सरळ केल्याच्या नंतर त्याचे कोपऱ्या चांगले निघावेत म्हणून. आता ह्याला जिथं आपण थोडीशी सिलाई सोडली होती तिथून ह्याला आपण पलटून सरळ करून घेऊयात. पेचकसच्या मदतीने कशाच्या बी सहाय्याने आपण ह्याला चांगले बाहेर काढून घ्यायचे ह्याचे कोपरे, आणि त्याच्यावरती बी एक दाब टिप द्यायची आहे आपल्याला. ह्याच्यावर आपल्याला एक दाब टिप सिलाई मारायची आहे. बघा, जिथं ओपन सोल्ड होतं तिथं कपड्याला आपल्याला मध्ये दाबून वरून सिलाई मारून ह्याच्या चारी कोपऱ्याने बी आपल्याला सिलाई करून घ्यायची आहे. आरामात आपण सिलाई करून घेऊयात. तर अशाच प्रकारे तुमच्या पास सिलाई करून चिंध्या कतरण काही बी पडलेलं असतं बेकार ब्लाऊज पीस, तर कशाचा बी वापर करू ना तुम्ही अशी सुंदर छोटीशी पर्स बनवू शकता फ्रेंड्स. वापरू शकता. आपण आपल्या हातानं कोणती बी चीज बनवून वापरली तर त्याची मजा वेगळीच असते. तर अशा पद्धतीनं तुम्ही तयार करू शकता. तर मी इथे एक सिंपलचं पाऊच बनवलं आहे ना. ह्याला जीप लावली, रनर काहीच वापर केला नाही. बस एक स्टिच बटन लावायचे. तुम्ही स्नॅप बटन, मॅग्नेट बटनचा बी वापर करू शकता, नाहीतर वेलक्रो बी लावू शकता. चौकोन सिलाई मारून घेतलेली आहे. आता तुम्हाला जेवढं पॉकेट ठेवायचे तेवढं दुमडून ह्याच्या दोन्ही बाजूने सिलाई करायची आहे. आणि वरच्या साईडला बघा, हे असा आपला फ्लॅप बनणार आहे. तर चला आपण सिलाई करून घेऊयात. इथं बघा, आपल्याला पक्कीवाली दाब टिप मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने. दुसऱ्या साईडला बी सेम अशाच पद्धतीने आपण टिप मारून घेऊयात. तर बघा, मी दोन्ही साईडनं टिप मारून घेतलेली आहे. फिनिशिंग आपलं पाऊच बनवून तयार झालेला आहे. बघा, इथं मी स्टिच बटन बी लावून घेते. ह्याचा सेंटर मार्क काढून स्टिच बटन लावून घेतल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला ह्याचं फायनल लुक. तर बघू शकता, अशा पद्धतीनं तुम्ही स्टिच बटन लावून घेऊ शकता. इथं नाही तर वेलक्रो बी लावू शकता. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही इथं लावून घेऊ शकता. बघा, ह्याच्यात छोटी मोठी सामान तुम्ही ठेवू शकता. तर साडीच्या काठाचा रिव्ह्यूज आयडिया तुम्हाला नक्की आवडला असेल, तर आवडला असला तर व्हिडिओ लास्ट तक बघा. लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.